तर मंडळी दुपारचे वाजलेले आहेत 2:45 आणि आम्ही कोल्हापूरला येण्याचं कारण तुम्हाला सांगतो की आम्ही कोल्हापूरला कशासाठी एवढी घाई गडबड करून आलो होतो. तर त्याचं कारण सांगणार आहे सोहम आणि सोमचे बाबा. त्यामुळे आता मी बॅक कॅमेराने मी शूट करणार आहे. तशीच असते होती. हां सांगा सांगा सांगा. लेखाच्या इच्छेखातर छोटीशी बाईक त्याला बाबा गिफ्ट करतायत त्याचे बाईक आणि बाईक घ्यायची होती आम्हाला. ॲक्च्युली सगळं झालेलं प्लॅनिंग, त्याच्यामुळं मग काय सांगितलं आहे तुम्हाला आधीच सांगितलं नव्हतं. म्हटलं गाडी जेव्हा घेऊ ना तेव्हाच सांगू. त्याच्या चॉईसनं आम्ही त्याच्या पसंतीची गाडी घेतो आहोत. म्हणजे त्या ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की तो इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर घ्यायचा, पण ह्यांनी त्याला आधीच हे करून ठेवलं, प्रॉमिस करून ठेवलं की बरं तू घे, तुला देतो माझी घे म्हटलं की आणि मग ते प्रॉमिस केल्यामुळे की नाही त्यांना आता ते घ्यायलाच लागलं आहे. म्हटलं जाऊ दे ठीक आहे, असं पण 1 वर्षानंतर त्याचंच इंजिनिअरिंग कंप्लीट होणारच आहे. म्हटलं घेऊ द्या, असं पण त्यांचं वय असतं थोडं गाडी कधी घ्यायचं काय वगैरे थोडं. मग किती आहे सोम, किती खुश आहे. आता अरे गाडी कुठली घेणार ते तरी सांग. आता हे दोघं गाडी घ्यायला चाललेले आहेत आणि म्हटलं सगळं घेऊन या, मंदिरात जाऊ आधी आणि मग दाखवतो तुम्हाला कुठली गाडी घेणार आहे सोम. तिथे गेल्यानंतर थोडंसं शूट करा सोमचं. जरा ऑल द बेस्ट आणि गाडी चांगली चालव, खूप फास्ट चालू नको विमानासारखी. चला घेऊन या, मी नाही जात आहे सोबत. म्हटलं गाडीवर येताना येतील ना, माझ्यासाठी कुठं रिक्षा करा आणि वेगळी. नाही काय चांगला दिसायलायस की तुम्ही बरं दिसत तुमच्या चष्मा लावून. सोम छान दिसायलाय की गाडीवर बसल्यावर चांगले दिसणार. व्हाईट शर्ट. चला बाय बाय. मी आवरून घेतलं, कपडे धुतले ह्याने गेल्यावर. पावडर काही सापडून झाले. मॉइश्चरायझर लावलं, लिपस्टिक लावलं. इथं होती पावडर, काय माहिती सोमनं कुठं ठेवले. तू पण वापरत नाही आणि ती सापडेनं झाली मला. म्हटलं लिपस्टिक लावलं, तयार झालेली आहे. तर येतील थोड्या वेळात. बघू, गाडीची पूजा करायची आहे. असं गॉगल लावून चांगलं दिसेल नाही नाही, कधीतरी शायनिंग मारायला पाहिजे. एका हाताने मोबाईल पकडून आता ते येईना की गॉगल. ते झाले. मी काय शायनिंग माराले, एकाने गाडी घेतली पण मी शायनिंग माराले. सोहमला गाडी घेऊन देण्याचं कारण म्हणजे की नाही, कोल्हापुरात गेलं ना त्याला कुठं पण जायला खूप प्रॉब्लेम होतो. जरा कुठं राजारामपुरीसुद्धा जायचं म्हटलं ना तरी पण की नाही रिक्षा करून जायला लागते. आणि रिक्षा असं पण कोल्हापुरात अजिबात परवडत नाही. आणि मी पण कधी गेले ना तर की नाही खूप लांब कुठं जायचं म्हटलं ना लईच प्रॉब्लेम होतो आहे. म्हटलं घ्यावंच गाडी. असं तर त्याला मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर देणार होतो, पण आता प्रॉमिस केलं होतं ह्यांनी की ठीक आहे चल घेऊ आपण गाडी. मग असं करत करत आम्ही जूनमध्ये म्हणता की नाही, बऱ्याच जूनमध्ये पण बरीच कामं निघाली. थोडं पैशाचा होतोच ना प्रॉब्लेम, सगळ्यांना माहितीच आहे. 2 मुलांचा खर्च आहे, आम्ही कसं सगळं ॲडजस्ट करतो ते फक्त आम्हालाच माहिती आहे. पण चालायचं कधी कधी मुलांच्या आनंदामध्ये पण आपला आनंद असतो. आणि खूप खुश होते मी तर, आणि सोहम पण फार खुश झाला गाडी घेतल्यानंतर. शिवाय तिला हीच गाडी घ्यायची होती, बजाज डॉमिनारची गाडी आहे. तसं तर रॉयल इन्फिल्ड घे म्हणत होते बाबा तिचे, पण सोहमला हीच पाहिजे होती. आणि मुलांची चॉईस कसं आपण नाही म्हणू शकत नाही. त्यांना जे त्यांची आवड आहे ना, शेवटी आपण आपली आवड त्यांच्यावरती थोपवू शकत नाही. आणि तुम्हाला ही कशी वाटते गाडी नक्की कमेंट करा. छान आहे तशी गाडी. हनुमान मंदिर आहे हे, लाईन बाजारचं हनुमान मंदिर. यांची वाट बघत मी आलेली आहे इथं. येतील थोड्या वेळात मी गाडी घेऊन. 1884ची स्थापना आहे या मंदिराची. आज मंगळवार आहे तर हनुमानजींना किती छान सजवले.
जय श्रीराम जय बजरंगबली. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं मानरीवतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. छान सजवले ना, मस्त. जय श्रीराम प्रभू. आला बाई सोम आपली गाडी घेऊन. इकडं घे बाळा, इकडे घे एका साईडला. इथे घे रे, इथं तुझ्या करायला बरं की. लय उशीर केला, आम्ही कधीपासून वाट बघाली मी. जय श्रीराम. देवाची किती छान सजवले बाज. आज सोम वैकुंठ चतुर्दशी आहे माहिती आहे. आज वैकुंठ चतुर्दशी आहे, दिवस चांगला आहे. जय श्रीराम. जय जय राम. अगरबत्ती आहे पण तिकडं लावायचं आहे बाहेर. इथं हे करून घे आणि बाहेर लावूया. 2 लाव, 2 तिथं लावूया शिवमंदिरला. फुलं हार कुठं ठेवला अशी? फुलं ठेवा. तिकडे लावणे बाहेर. बाहेर आहे लावायचं. अगरबत्ती लावायचं बाहेर आहे. ते बघ. हार तिथे मंदिरात घालू ना आपण. इकडे नागदेवता आहेत, नागदेवता. शिवशंभूचा हार गळ्यातील तू भूमीचा स्वामी. हे नागराजा तुझी. कसं करणे सांगा बघू, मी मध्ये मध्ये आल्याची तर. छान आहे नाग. चला आधी तर ठेवायचं आहे ना महादेवाचं. हे बी शिवमंदिर आहे पण त्याचं रिनोव्हेशन चालू आहे शिवमंदिरचं. नमः पार्वते पते हर हर महादेव. आलेले आहेत बाबा महादेव भक्त. शिवशंभू शिवशंभू हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. विठ्ठल रखुमाई. वैकुंठ चतुर्दशी आहे हो. छान आहे शिवलिंग. ठेवू दे खाली. मिठाई बॉक्स. फुलं पण ठेवा ना. हर हर शंभो शंभो शंभो. नमः पार्वते पतये हर हर महादेव. नंदीला नमस्कार केला ना. देऊ नये प्रसाद देवाला ठेवा. दे मग देऊ नये सगळ्यांना. दाखव फक्त हनुमानजीला. सोम गाडी घेऊन येतोय आम्ही. तिथं त्या हनुमान मंदिरात जाऊया ना. हो
अजून हनुमान मंदिर आहे तिथं ना, रानातले सकाळी गेलेलो होते. अथक प्रयत्नानंतर दरवाजा उघडलेला आहे हनुमानजींचा. जय श्रीराम प्रभू. हे कसं महार घाल देवाला. अगरबत्ती लाव. तिथं पण शिवलिंग आहे बघ. पायात आधी ते हे उचल. जय बजरंग. बेलपत्र ठेव तिथं शिवलिंगाला. ठेव. बेलपत्र चांगले नाही आहेत गाडी. भीती काय पडली तीच की. चांगले नाही आहेत तुटले. दिवाळीच्या चरणावरती ठेव नारळ. उद्या आता दिवाळीचा आणि पाय पडायचं. जरा गरम ठेव. ओम हम हनुमते आय स्वाहा. रामदूताय स्वाहा. जय श्रीराम. जय श्रीराम. निवेदन. असं बसतोय की मोठा आहे हार आहे. हार बारका करायला लागणार. कधी पण नाही बाहेर ना आतमध्ये काढतात ना. एवढं नाही. हो हो त्याला करू नको. ट्रॅफिक वाले धरतो. ती नंबर प्लेट नाही आहे का गाडीची. कसं आहे माहिती आहे ते आहे म्हणून ही चालू शकतो मी जरा इकडं तिकडं. इंजन इंजनवरती असे 5 पट्टे वाढायचं. तापलं असेल. गाडी चांगली चालू दे. सोमची चांगली चालू दे. सोमची गाडी. सोम बरोबर सोमला पण गाडीला पण दोघांना पण दीर्घायू लागू दे. आलेली आहे आमच्या सोमची गाडी. सगळ्यांना गाडीचं नाव तरी सांग. डॉमिनार 250. डॉमिनार 250. 400 येणार ते पण नाही आले. कॉंग्रॅच्युलेशन. Congratulations both of you. चला घरी. वेट ओव्हर झालेला आहे सोमचा गाडी घेण्याचा. चलो भाई आता घरी जाऊन जराशी पूजा करू. म्हणजे फक्त नारळ एक फोडू मग झालं. हां मला बसायला येते अशा सीटवर. त्याच्यावर पाय ठेवून बसायला पाठीमध्ये काय बी नाही घ्यायला टक्का द्यायला.
दुर्वा ठेवला किती छान दिसतो गणपती बाप्पा. चला मी हे घेतलंय नारळ फोडू. आता फक्त लिंबू घ्यायचंय. हा दूध ठेवून दे ना. चावी ठेवून पाया पड. मकरंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ते पाणी लावायला पाहिजे होतं ना जरा. त्याच्यात बुडव की चंबू. चंबूमध्ये पाणी पाहिजे तर. पाणी पडायचं असतंय. हे असं दोन तुकडे हे नारळ इकडे इकडे ठेव. चालू लिंबू ठेवून जरा मागं घेसू मग. बस बस बस. नाही बरोबर आहे सोमा. हां त्याच्यावरनं जरा तिकडपर्यंत जा. फुटायला पाहिजे. हां गणपती बाप्पा मोरया. मोठ्याच आहे ना. हात बघ आहे कोण पण आजूबाजूला पोरं पण नाही. यशस्वी हो आयुष्यवान हो. हो सावकाश गाडी चालव मुळात म्हणजे. चला मंडळी आता आमचा सोम खुश झालेला आहे आणि हा व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करतोय. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय गुरुसमू.